भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या या कथित काँग्रेस प्रवेशाच्या विचारांवरती पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा भाष्य केलंय। खरं तर पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकार परिषद घेत याबाबत दावा केल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं। मात्र एबीपी माझाशी बोलताना चव्हाणांनी वक्तव्यावरती ठाम असल्याचं म्हटलंय। 13 ऑक्टोबरला गोपीनाथ मुंडे आणि माझी भेट झाली, त्यानंतर 18 ऑक्टोबरला याच विषयावरती मी दिल्ली दौरा केला, असं चव्हाणांनी म्हटलंय। सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबत चर्चा झाली होती। या घटनेला माणिकराव ठाकरे साक्षीदार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय। मला ते 13 ऑक्टोबर 2013ला वर्षावरून भेटले। आमची बरीच चर्चा झाली, मी काय झाली सांगणार नाही। आणि आता मला पुढची तारीख दिल्लीची आठवत नाही, पण बहुतेक माझ्या रेकॉर्डमध्ये 18 ऑक्टोबरला दिल्ली दौरा आहे। त्यामध्ये एकही कार्यक्रम दिसत नाही मला। नाहीतर आम्ही नेहमी कुणाला भेटलो, काय झालं हे सगळं असतं। तर ही 18 ऑक्टोबरची तारीख असू शकते असं मला वाटतं। पण मी जे बोललोय ते 101% मी त्याच्यावर कन्फर्म्ड आहे आणि त्याला साक्षीदार माणिकरावजी ठाकरे आहेत। त्यावेळेला मुंडे साहेब हे विरोधी पक्षाचे उपनेते होते लोकसभेतले, सोनियाजींच्या समोर बसायचे ते। तर म्हटले बहुत अच्छा होगा, त्यांनी परवानगी दिली, कारण पक्षप्रवेशाला पक्षाध्यक्षाच्या परवानगीशिवाय करता येत नाही। हे सगळ्या गोष्टी आहेत, मी ते सांगितले ते तंतोतंत 101% खरं आहे। असं म्हणतायत की तुम्ही फक्त पक्षात या, निवडणूक लढल्यानंतर होईल हे। तर ते म्हटले नाही, मला शक्य होणार नाही। ते म्हटले मला निवडून येणं अवघड होईल। त्यांचं एक वाक्य असं आहे, ते मी पुन्हा रिपीट करतो, नागपूरचे दोघं मला त्रास देतील।